नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 22 सप्टेंबरला घटस्थापना आहे। जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत। नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात। शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवपूजन करण्याची परंपरा आहे, मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैदृती योग निश्चित मानले जातात। पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे। शारदीय व घटस्थापना 2025 तारीख 22 सप्टेंबर 2025 रविवारी शुभ मुहूर्त सकाळी 6:09 ते सकाळी 8:06 पर्यंत। अभिजिती मुहूर्त दुपारी 11:49 ते 12:38 या वेळात घटस्थापना करू शकता। याशिवाय दिवसभरात चित्रा नक्षत्र आणि वैदृती योग वगळता घटस्थापना करू शकता। दिवसातून 2दा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा। आरती दोन्ही वेळा करावी। सकाळ संध्याकाळ न चुकता आरती करावी। घरातल्या सर्वांनी एकत्रित येऊन घंटी नाद करत देवीची आरती करावी। दुर्गा सप्तशतीचे पठण करा। माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्राचे जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा। यामुळे पूजेचं पूर्ण फळ तुम्हाला मिळत असतं। जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा। फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा। कोणाचाही राग करू नका। कोणाचीही कटू वचनांनी निंदा करू नका। नालस्ती करू नका। काय होतं की आपण उपवास करत असतो, पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते, म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होत असते। तपस्या आत्मसाक्षाणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो। तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते, कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते। नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पठण करणे हे शुभ मानले जाते। हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो। हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता। असे केले तरी सुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते, कारण याच्यातल्या उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईलवर आपण हे वाचन करू शकतो। दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। आवर्जून करावी। वर्षातून 2 वेळा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागतं, ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री। या दिवसामध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते। पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे। वैशिष्ट्य या काळात दररोज अंघोळ करा, स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा। यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो। यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते। स्त्रियांनी या दिवसामध्ये किमान 2 तरी किंवा 6 हिरव्या बांगड्या घालाव्यात। नवरात्रीच्या दिवसात काय करू नये? जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका। ती विझणार नाही याची खबरदारी काळजी घ्या, आणि जर चुकून वात विझलीत तर अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका, कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं। त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत। आपण चित्रपटामध्ये टीव्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेले असते आणि आपली मानसिक भावना ही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो, त्यामुळे आपल्याला तसे वाटत असते। वात विझली किंवा दिवा विझणे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं। विझणार नाही याची काळजी घेणे हे फक्त आपल्या हातामध्ये असतं।
आपण उपवास पकडला असला तर पूर्णपणे उपाशी राहू नका. जर तुम्ही उपवास पकडत असाल तर पूर्णपणे उपाशी राहू नका. फास्ट फ्रेडी उपवास करावे. जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावे. पूर्णपणे उपाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहूच नका. काही ना काही खावा थोडंसं. उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका. तामसिक पदार्थ खाऊ नका. कांदा, लसूण अशा गोष्टी आहारामध्ये आपल्याला काय करायचे आहेत तर येथे वर्ज्य करायचे आहेत. नवरात्री दरम्यान दाढी करू नका. दाढी करू नका. केस कापू नका. नखे कापू नका. कोणाबद्दल कठोर वागू नका. राग टाळा. ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा. घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या. कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता लक्ष्मी भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते. साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. त्यावेळेस एक वेगळीच ऊर्जा असते. नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तींनी देखील लसूण, कांदा, मांस याचं सेवन करू नये. शक्य झालं तर या नियमाचे पालन अवश्य करा. तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेले नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा, लसूण खाऊ नये. जर तुमच्या घरात कलश स्थापना केली असेल, अखंड ज्योती असते, तर देवीचे जागरण ठेवले जातं, तर घर कधीही रिकामं सोडू नये. नेहमी घरात कुणी ना कुणी असावं. घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा बंद करून सर्वजण जाऊ नका. कोणी ना कोणी घरामध्ये नक्कीच राहा. आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे याचं भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे. आणि काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये. कारण की आपल्याला इथे काळा रंग वर्ज्य मानला गेला आहे. त्याऐवजी लाल, पिवळ्या रंगाचे कपडे घाला. हिरव्या, निळ्या रंगाचे कपडे घालू शकता. पण देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे. हल्ली नवरात्रमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात. हे लोक आवडीने अशा गोष्टीचे पालनसुद्धा करत असतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल, बूट आणि बेल्टाचा वापर करू नये. या दिवसामध्ये चांबाड्या बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो. त्यामुळे चप्पल, बूट, बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळला जातो. या दरम्यान ब्रह्मचर्य देखील पालन केलेले आवश्यक आहे. विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तींनी नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळ खावेत. या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान 9 दिवसापर्यंत धान्याचे सेवन करू नये. तुम्ही उपवासामध्ये शेंगाड्याचे पीठ, भगर, भगरीचे पीठ, साबुदाण्याचे पीठ, राजगिरा, फळ, भेंडी, सेंधा, मीठ, बटाटा, मेवा, शेंगदाणे याचे सेवन करू शकता. उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पठण करताना कोणाशी बोलू नये. असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते. स्तोत्राचे, मंत्राचे पठण करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे. यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे. आपल्याला आपले मन इतर चर्चामध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतलेले नसावे. मन लावून भक्तिभावाने पूजा करावी. तीच पूजा माता भगवतीलाही आवडते. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना अपमान करू नका. शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते. तुमच्या घरी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद, मतभेद किंवा मारामारी टाळा. घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या. कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल. अशा रीतीने आपल्याला घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे. घरातील स्त्रियांचा आदर करा. घरातील स्त्रियांना देखील दुःख पोचणार नाही याची काळजी घ्या. कारण घरामध्ये स्त्री पुरुष माता भगवती असते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नंतर भेटूया अशाच नवीन विचारासोबत. तोपर्यंत धन्यवाद.